तर त्यामुळे त्या दिवशी फक्त आपण निदान 5 त्यातले ओव्या म्हणा श्लोक ते पहिले 5 तरी वाचू. म्हणजे असं होईल की रामनवमीच्या निमित्ताने आपण सुरुवात केली. सुरुवात केली. आणि हो मग हो बरोबर. सगळेजण कधी परत येणार आहेत? म्हणजे गुरुवारी रामनवमी आहे. तर मला वाटतंय हा. कदाचित आपल्याला शुक्र शुक्रवारी परत शुक्र प्रस्थानामध्ये थोडंसं. शुक्रवारी 26ला परत. रात्री निघणार आम्ही. बरं, बरं. हो. 27ला सगळे परत मुंबईत आहेत सगळे. बरं, बरं. हा. मग आपण पुढच्या शनिवारी आधी आपलं हे पण राहिलेलं आहे ना, हा. काय म्हणतात त्याला, अं, पंचायत आणि आरतीचा शेवटचा भाग राहिलेला आहे. तो एक बर. घ्यायचा. आणि मग बुधवारच्या ऐवजी मंगळवारी सेशन करायचं का? आता हे बुधवारी मला एक विचारायचं आहे. बुधवारी आपण ते दत्त महाराजांचं एक त्याने पुस्तक सुरू केलंय ना ते. मग ते कंटिन्यू करायचं की भावार्थ रामायण सुरू करायचं ते? नाही, मग ते कंटिन्यू, ते आपण काय करू, ते थोडा पॉज घेऊ. चालेल. आणि हे कारण 3-3 गोष्टी आता आहेत. हे नाही, ते नुकतं सुरुवात आहे त्यामुळे ते नंतर आपण घेतलं तरी काही हरकत नाही. कारण काय त्याविषयी काहीच नव्हतं म्हणून आपण ते सुरुवात केली फक्त. हो, हो. म्हणजे हो. आपली याची आरती जेव्हा संपेल ना, हा. मग ते कंटिन्यू करू. बर. हां? चालेल मग चालेल. बुधवारी आपण या भावार्थ आरती. रामायण भावार्थ रामायण घ्यायचं का ते मग? नाही, आता काका म्हणाले तसं जालन्याहून सगळे आल्यावर भावार्थ रामायण घेऊ. बर. बुधवारी मग आपण अ, अ, हे आरती कंटिन्यू करू. नाहीतरी आधी पण आपण बुधवारी आरती आणि मग शनिवारी बाकी विषय घेत होतो ना. तर चालेल बुधवारी आपण आरती कंटिन्यू हो करू. हो आणि चालेल शनिवार हा भावार्थ रामायणासाठी ठेवू. चालेल चालेल चालेल. 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 हं? चला, चालेल. सुरुवात गुरुदेव. करू आम्ही. दादा नमस्कार. श्री गुरुदेव. कामगार गुरुदेव. काका नमस्कार करतो. काका गोडसे काका नाही आहेत नमस्कार. का? बरं. चालेल. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव.